नमस्कार. DAV मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, आज आपण कविता 9 औक्षण या कवितेची पुनरावृत्ती करूया आणि स्वाध्याय लेखनही करूया. औक्षण या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत या आहेत. या कवितेमध्ये त्यांनी सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केले आहे. सैनिकांच्या शौर्यावर असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून चित्रित केले आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवळीसी शान, वर घोंगावे बंबारापुढे कल्लोळ धुराचे, धडाड त्या तोफातून तुझे पाऊल जितीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्यांना उद्देशून म्हणते, आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही, मुठीमुठीने दौलत उधळावी अशी आमची स्थिती नाही, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही, आम्ही शरीरानेही अशक्तच आहोत, आमच्यात कष्टाचे बळही नाही, हे सैनिका तुझे कौतुक कसे करावे हेच कळत नाही. खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे, तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा, लहान व क्षुद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या गाथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल काय असणार आहे? आमच्या जीवाची शान तुझ्या पराक्रमापुढे, तुझ्या शौर्यगाथेपुढे अगदीच लहान आहे, अगदीच मामुली आहे. तर मुलांनो, दीनदुबळी जनता भारतीय सैनिकांचे औक्षण करताना वरील भावना व्यक्त करते. आपण कवितेचा अर्थ समजून घेतला. आता कवितेतील कठीण शब्द लिहून घेऊया. औक्षण म्हणजे मंगलमय दीपाने ओवाळणी करणे, सामर्थ्य म्हणजे बळ, शक्ती, जिद्द म्हणजे हिंमत, धाडस, द्रव्य म्हणजे पैसा, धन, संपत्ती, कल्लोळ म्हणजे लोट, लोंढे, कष्ट म्हणजे मेहनत, बंबारा म्हणजे गोळीबार, आसवे म्हणजे अश्रू, पाजळावी म्हणजे पेटवावी, राखण म्हणजे रक्षण, दीन दुबळे म्हणजे दुर्बळ, गरीब, दरिद्री, धडाडत्या म्हणजे धडाडणाऱ्या, शौर्य गाथा म्हणजे पराक्रमाची गाथा. विरुद्धार्थी शब्द लिहा. शाश्वत विरुद्ध अशाश्वत, आशा विरुद्ध निराशा, प्रगत विरुद्ध अप्रगत, विजय विरुद्ध पराजय, पुढे विरुद्ध मागे, सुविचार विरुद्ध कुविचार. वचन बदला. सैनिक सैनिक, तोफ तोफा, मूठ मुठी, भाषा भाषा, वाट वाटा, वाघ वाघ. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. कष्टाचे सामर्थ्य अपुरे किंवा वाटते. यासाठी 3 पर्याय दिले आहेत मुलांना. अ आहे जेव्हा मुठीमध्ये द्रव्य, शिरेमध्ये रक्त नसते. ब आहे जेव्हा जवळ पैसे नसतात. आणि क आहे जेव्हा सैनिक आजारी असतात. तर जे लाल अक्षरामध्ये दिसत आहेत ते योग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे अ, जेव्हा मुठीमध्ये द्रव्य व शिरेमध्ये रक्त नसते. क्रमांक 2, डोळे भरून पहावे असे दृश्य कोणते? उत्तर आहे सैनिकांच्या विजयाची दौड हे दृश्य. क्रमांक 3, कवयित्रीकडे किंवा भारतीय जनतेकडे कोणत्या गोष्टी नाहीत? उत्तर आहे द्रव्य. क्रमांक 4, सैनिकांचे औक्षण कशाने केले जाते? उत्तर आहे डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी. क्रमांक 5, कशाची ज्योत पाजळावी असे कवयित्रीला वाटते? उत्तर आहे डोळ्यातील आसवांची. क्रमांक 7, कशापुढे लोकांची शान तोकडी पडते? उत्तर आहे सैनिकांच्या शौर्यगाथेपुढे. क्रमांक 8, कवितेतील दीनदुबळे म्हणजे? उत्तर आहे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. क्रमांक 9, सैनिकाला कोणाचे एकच औक्षण आहे?
उत्तर आहे दीनदुबळ्यांचे. क्रमांक 10, सैनिकाचे पाऊल कसे आहे? उत्तर आहे जिद्दीचे. क्रमांक 11, जीव ओवाळावा तरी कसा असा प्रश्न पडतो, कारण उत्तर आहे जीव अगदी लहान आहे. क्रमांक 12, सैनिकांवर काय घोंगावत असतो? उत्तर आहे बंबारा. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा. उत्तर, प्रस्तुत प्रश्न औक्षण या कवितेतील असून या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत या आहेत. औक्षण या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर शत्रूशी लढायला जाणाऱ्या सैनिकाबद्दल आदरभाव व्यक्त करताना जनसामान्यांची कृतज्ञतेची भावना शब्दबद्ध केली आहे. कवयित्री म्हणतात, आमचे रक्षण करण्यासाठी तू स्वतःच्या प्राणाची बाजी लावतोस, तेव्हा भारतीय जनतेच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहतात. या असंख्य आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला ओवाळतो. या सामान्य माणसांच्या डोळ्यात तेवणाऱ्या ज्योतीच तुझी पाठराखण करणार आहेत, रक्षण करणार आहेत. तू सुखरूप माघारी यावे व चिरंजीवी व्हावे म्हणून दीनदुबळ्यांच्या आसवांच्या ज्योतींनी मंगल दीपाची आरती घेऊन तुला मनापासून ओवाळणार आहोत. जनसामान्यांच्या मनात जवानाबद्दल असलेली आत्मीयता व कृतज्ञता कवयित्रीने भावपूर्ण शब्दात मांडली आहे. क्रमांक 2, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो या विधानातील भाव स्पष्ट करा. उत्तर, प्रस्तुत प्रश्न औक्षण या कवितेतील असून या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत या आहेत. सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात, दिवसरात्र अथक देशसेवा करतात. भारतीय जनतेला सुखाने 4 घास खाता यावे व सुखाची झोप मिळावी या हेतूने सर्व जवान डोळ्यात तेल घालून जागृतपणे सीमेचे रक्षण करतात. त्यांच्या पराक्रमामुळे व शौर्यामुळे शत्रूची वाकडी नजर भारतीय भूमीवर पडत नाही असा भारतीय सेनेचा वचक आहे. प्रसंगी प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण आत्मीयतेने करतात. भारतीय भूमीवरच हल्ला होणार नाही याची ते रात्रंदिवस दक्षता घेतात. कधीही परकीयांचे आक्रमण झालेच तर धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. युद्धाची झळ ते भारतीयांना पोहोचू देत नाही. म्हणून सैनिकांच्या कर्तव्य तत्परतेमुळे आपण सुरक्षित राहतो. कवितेच्या संदर्भात दीनदुबळे याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, प्रस्तुत प्रश्न औक्षण या कवितेतील असून या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत या आहेत. देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी सैनिक सीमेवर जागरूक राहतो, प्रसंगी प्राणाची बाजी लावतो. सुसाट सुटणाऱ्या गोळीबारात, धुराच्या लोटात आणि अवतीभवती धडाडणाऱ्या तोफांची पर्वा न करता तो शत्रूशी निकराने लढतो. तो आपले कर्तव्य सचोटीने पार पाडतो. देशवासीय निश्चिंत मनाने 2 घास खातात, कारण सैनिक त्यांची राखण करतो. अशा सैनिकाला जनता काय उपहार देऊ शकते? ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करू शकते, त्याला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद देऊ शकते. देशवासियांच्या हाती त्याला द्यायला धन दौलत नसते व तशी ऐपतही नसते. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भारतवासियांना कवयित्रीने दीनदुबळे म्हटले आहे. प्रश्न तिसरा, खालील कवितेच्या ओळींचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. जीव ओवाळावा तरी किती जीव हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवळीशी शान. मुलांनो, तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतात 2 गुणांसाठी. तर अशा पद्धतीने आपण संदर्भासहित स्पष्टीकरण करावे. संदर्भ लिहावा सर्वप्रथम, जसे की प्रस्तुत कवितेच्या पंक्ती औक्षण या कवितेतील असून या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत या आहेत. सैनिकांच्या शौर्यावर असीम श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना कवयित्रीने वरील ओळी उद्धृत केल्या आहेत. मग स्पष्टीकरण, सैनिकाच्या शौर्यापुढे आम्ही अगदीच लहान आहोत. कवयित्री म्हणतात, सैनिकांवर जीव ओवाळावासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा, लहान आणि क्षुद्र आहे. सैनिकांच्या पराक्रमापुढे आमच्या जीवाची शान अगदी साधारण आहे, लहान आहे, मामुली आहे. कवयित्रीची सैनिकांप्रती कृतज्ञता वरील ओळींतून दिसून येते. तर मुलांनो,
आपण औक्षण या कवितेची पुनरावृत्ती केली आहे. तसेच कवितेतील महत्त्वाची प्रश्न उत्तरे स्वाध्याय लेखन केलेले आहे. तर भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन पाठाच्या पुनरावृत्तीसह. धन्यवाद.